सगळ्यात टफ फाईट आहे ती नागपूरमध्ये आणि त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात फक्त 54% मतदान झालंय। 2014च्या तुलनेत 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी घटली आहे आणि या आकडेवारीमुळे राजकीय पक्षांची चिंता मात्र वाढली आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदानाच्या आकडेवारीनं नेत्यांची झोप उडाली। 2014 मध्ये 10,83,547 मतदारांनी मतदान केलं होतं। 2019 मध्ये 11,82,507 मतदारांनी मतदान केलं। मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 98,960 मतदार वाढले। त्यामुळे निवडणुकीची टक्केवारी जास्त असल्याचा दावा प्रशासनाने केलाय। तर यंदा अपेक्षेपेक्षा मतदान कमी झाल्याचं बोललं जातंय। कमी मतदान झाल्याचा फायदा कोणाच्या पथ्यावर पडेल तर संपूर्णतः मोदी विरोधी लाट होती। लोकांमध्ये भयाचं वातावरण होतं। त्या भयाच्या वातावरणातून जे आहे ते मतदान झालेलं आहे। हे सरकार आपल्याला देशोधडीला लावेल दुसऱ्यांदा आलं तर, ही पण मतदारांमध्ये भावना होती। त्यामुळे नक्कीच काँग्रेसला संपूर्ण विदर्भामध्ये क्लीन स्वीप दिसतो आहे। लोक काँग्रेसच्या बाजूने पुन्हा आलेले आहेत। 2014च्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचा 2,85,000 मतांनी विजय झाला होता। यावेळीही विजय होण्याचा दावा नितीन गडकरींनी केलाय। नागपूरला तर माझी निवडणूक खूप चांगली झाली आणि मला अशी अपेक्षा आहे की मागच्या वेळी जी माझी मार्जिन होती त्यातून 1,00,000-1,25,000 मतं माझे वाढायला पाहिजे असं एक्सपेक्टेशन आहे आणि मी नक्की 1,00,000-1.5 लाख जास्त मतं घेऊन मार्जिन वाढवीन आणि जिंकून येईन। लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घसरलेली टक्केवारी हा सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय बनी। प्रशांत मोहिते, प्रवीण मधवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।